नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी फोनवर अभिजितला म्हणत असते की अभिजित काय झालं. त्याच वेळेला अभिजित म्हणतो की आई, आपल्याला जी भीती होती ती आता नष्ट झालेली आहे. कारण व्यंकटचा मी बंदोबस्त केलाय आणि आकाश हा व्यंकटपर्यंत पोहोचू शकलेला नाही. आता हे ऐकल्यावर रागिनीच्या जीवात जीव येतो. रागिणी म्हणते की काय बोलतोस. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो बरोबर, मी काहीही घडू देणार नाही, तू काळजी करू नकोस. व्यंकटचा मी बरोबर आता गेम केलेला आहे. हे ऐकल्यावर आता रागिनी म्हणते की बरं झालं बाबा, खरं तर ही मोठी आनंदाची बातमी दिलीस तू. खरं तर आता या सगळ्या गोष्टीत मला खूप भीती वाटायला लागली. पोलीस जर व्यंकटपर्यंत पोहोचले असते तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला असता. आता आकाश पुढे काय करतो ते सगळं बघायचं आहे. कारण आता व्यंकट नाही तर आकाश नेमका काय करतोय. कारण एव्हाना भूमीने वाढदिवसाच्या दिवशी नेमकं काय प्लॅनिंग केलं आहे. दारात पोलीस उभे राहतात की काय येऊन, याचीच मला भीती वाटते. असं आता ती बडबडत असते. त्याच वेळेला पोलिसांच्या सायरनचा आवाज येऊ लागतो आणि रागिनी गडबडते आणि मागे बघते. त्याच वेळेला आता तिथे भूमी आलेली असते आणि भूमी तिला बघून खूपच हसायला लागते. आता भूमी हसतच म्हणते की अहो आत्या, असं काय करताय तुम्ही, इतक्या का घाबरल्या आहात तुम्ही. आणि रागिनीचा चेहरा अगदी पडल्यासारखा झालेला असतो आणि भूमीला समोर बघून ती घाबरलेली असते. तेव्हा मग आता भूमी ही तिच्यावर हसत हसतच पुढे येते आणि म्हणते की काय झालं, म्हणजे आत्या तुम्ही या आवाजाला इतक्या घाबरलात का. आणि भूमी तो पोलिसांचा जो मोबाईलमध्ये सायरन लावलेला असतो तो बंद करते आणि म्हणते की आत्या, खरंच ह्या आवाजाची तुम्हाला सवय व्हायला हवी ना, म्हणूनच मी हा आवाज लावला. त्याच वेळेला आता इथे रागिनी म्हणायला लागते की काय, कसली सवय आणि कसली काय, काही काय बडबडतेस तू, या अलार्मची मला कशी काय सवय असायला हवी. तेव्हा मग ती म्हणते की हो असं कसं म्हणताय तुम्ही, काही दिवसांनी तसं होणारच आहे ना. तेव्हा मग ती म्हणते की या भरल्या घरात असं काही बोलत जाऊ नकोस. मग भूमी म्हणते की अहो असं कसं म्हणताय तुम्ही, परवा तर आजींचा वाढदिवस आहे, मग तेव्हा ही घर भरलेलंच असणारच की. मग त्याच वेळेला भरल्या घरात पोलिसांचा आवाज हा ऐकू येणारच आहे आणि या पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू येणार, म्हणूनच मी हे सगळं केलं, तुमची पूर्वतयारी. त्याच वेळेला रागिनी आता तिला म्हणते की बस बस झालं आता सगळं, हे सगळे आता नाटकी बंद करायची आणि हा आवाज वगैरे काहीच करायचा नाही, असं रागिनी आता तिला वैतागत म्हणते आणि म्हणते की आता इथून पुढे काहीच बोलू नकोस. रागिनी मात्र खूपच घाबरलेली असते. तेव्हा भूमी म्हणते की हो आत्या, मला कळलं की तुम्हाला काय वाटतंय ते. हा जो काही सायरन वाजला त्यावरून तुम्हाला असं वाटलं ना की तुमची वेळ जवळ आली आहे. परंतु घाबरू नका, आज तुमची वेळ काही जवळ आलेली नाही, परंतु लवकरच ती वेळ जवळ येणार आहे आणि पोलीसही येतील आणि पोलीस तुम्हाला अटक करून घेऊन देखील जातील. आणि अटक करून घेऊन गेल्यानंतर घाबरू नका, हल्ली काय तुम्हाला खडीबिडी फोडायला काही बसवणार नाहीत. कारण हल्ली तुमचं नशीब इतकं चांगलं आहे ना की खडी वगैरे फोडायला सांगत नाहीत. हल्ली काय करतात तर असं काहीतरी शिवणं वगैरे शिवणकाम किंवा असं काहीतरी कामाला लावत असतात. परंतु तुमचा मुळात तो स्वभावच नाही आहे, बरोबर ना. म्हणजे तुमचा स्वभाव काय, सतत काहीतरी विसवणं, उसवणं आणि उद्ध्वस्त करणं हाच आपला स्वभाव, हो की नाही. तुम्ही कधी जोडायला शिकलेले आहात का, तर नाही. म्हणूनच आता तुम्हाला ही सगळी कामं करावे लागतील आणि त्याची सुरुवात आजपासूनच करा ना. खरं तर आज आजींचा वाढदिवस आहे, सेलिब्रेशनची तयारी करायची आहे, मग त्याला तुमचा काहीतरी हातभार लागू दे. आतापासूनच जर तुमची सवय झाली तर मग तुम्हाला तिकडे काही जेलमध्ये थोडं काही प्रॉब्लेम येणार नाही ना. सगळी कामं तिकडे करावी लागतील आणि हो, तिकडे मात्र कामंही करावीच लागतील. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की नाही मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, तर तसं काही चालणार नाही. तिकडे तिकडे तुम्हाला सगळी कामं करावी लागतील. चला चला आवरायचे लवकर, खूप कामं आहे. आणि भूमी हसत हसतच रागिनीकडे बघत तिथून निघून जाते आणि आता भूमीच्या या गोष्टीमुळे रागिनी खूपच घाबरलेली असते. तर त्यानंतर आता इथे आकाश हा भूमीला गिफ्ट दाखवतो आणि विचारतो की हे कसं आहे. त्याच वेळेला आता आकाश अगदी आश्चर्याने जेव्हा भूमीला विचारतो तेव्हा भूमी त्यामधली एक बांगडी हातात घेते आणि म्हणते की आकाश, खरंच खूप सुंदर आहे, हे खूपच छान आहे. त्याच वेळेला मग आता इथे आकाश म्हणतो हो ना, बघ कसे आहेत ते. तेव्हा आकाशला भूमी म्हणते की आजीसाठी घेतलेस ना, खरंच खूप सुंदर आहेत रे हे. असं म्हणून आता भूमी ही आकाशच्या चॉईसचं कौतुक करू लागते आणि म्हणते की खूप सुंदर आहेत, आजींना खरंच खूप छान दिसतील या बांगड्या. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की खरंच खूप छान आणि आजीलाही आवडतील. तेव्हा मग आता भूमी त्या बांगड्या बघतच राहिलेली असते आणि म्हणते की खरं तर माझ्या नवऱ्याची चॉईस ही खूपच सुंदर आहे ना. आणि मग नंतर भूमीला वाईट वाटतं. भूमी आकाशला विचारते की आकाश, तू एवढंच आणलं आहेस का. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, म्हणजे काय काय बोलतेस तू,
भूमी पिशवी शोधतच आकाशला प्रश्न करते. तेव्हा आकाश म्हणतो की नाही अगं भूमी, आणखी काही आणायचं होतं का? मी काय नाही आणलंय आणखी. मी म्हटलं की आजीला या बांगड्या खूप सुंदर दिसतील ना, म्हणून ह्या 4 बांगड्या मी घेऊन आलोय. तेव्हा मग भूमी म्हणते की तसं नाही, ठीक आहे, चल हो बाजूला, मला कपडे ठेवू देत. असं म्हणून ती घडी केलेले कपडे आतमध्ये ठेवत असते. आकाशला कळतं की भूमी नाराज झाली आहे आणि मग आकाश म्हणतो की भूमी जरा थांब, मला सांग नेमकं काय झालंय. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही, कुठे काय झालंय, जाते खाली, खूप कामं आवरायची आहेत, तयारी आहे ना उद्याची. तेव्हा मग आकाश भूमीचा हात धरतो आणि म्हणतो की मला खरं खरं सांग, काय झालंय, तू म्हणजे अशी का चिडलीस थोडीशी, मला असं वाटतंय की तू माझ्यावर काहीतरी रुसलीस, मग आता रुसलीस का, त्याचं कारण सांग. तेव्हा भूमी म्हणते की काहीच नाही. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी बस इथे बस, मला माहीत आहे तुला काय वाटतं ते. असं म्हणून आता आकाश हा भूमीला तिथेच बसायला सांगतो आणि भूमी पण तिथेच बसते. आणि नंतर आता आकाश हा भूमीला म्हणतो की थांब थांब, मी काय दाखवतोय ते बघ. आता आकाशला कळतं की भूमीला ही गिफ्ट हवं होतं, म्हणूनच आकाशवरती रुसलेली होती. आता भूमी ते गिफ्ट बघते आणि बघितल्यानंतर तिला खूप आनंद होतो. ती म्हणते की आकाश वाव, जोडवी. तेव्हा मग तो म्हणतो की हो, तुझ्यासाठीच आणल्यात मी. हां. मग भूमी म्हणते की फारच सुंदर आहे रे, आणि ती त्याचं कौतुक करू लागते. त्याच वेळेला आकाशला भूमी म्हणते की आकाश, मला नको येथे. तेव्हा आकाश म्हणतो की काय झाले भूमी, आता नेमकं काय झालं. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, तसं नाही, अरे या जोडव्या तुम्हाला घाबरून तर नाही ना आणल्यास, म्हणजे तू कुठल्या तरी दबावाखाली आणल्या असशील की मी जर काही गिफ्ट आणलं नाही तर मी तुझ्यावर रुसेन, म्हणूनच तू आणल्यास, हो की नाही, म्हणजे तू मनापासून आणल्या नसतील हे गिफ्ट, बरोबर की नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं भूमी, असं काहीच नाही आहे, मी खरंच अगदी मनापासून बघितल्यात हे गिफ्ट, आणि ना या जोडव्या बघितल्या तर तेव्हा मला तुझी खरंच आठवण आली की तुला हे खूप सुंदर दिसतील, म्हणून तुझ्यासाठी मी हे घेतलं आहे. तेव्हा भूमी म्हणते की खरंच का आकाश, खरंच. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो अगं, खरंच बोलतोय मी, ह्या जोडव्या मी काही तुला घाबरून वगैरे नाही घेतल्या, या मला बघितल्यानंतर तुझीच आठवण आली, तू चेहऱ्यासमोर आलीस, म्हणून तुझ्यासाठी मी या घेतल्या. तेव्हा भूमीही खुश होते आणि म्हणते की खरंच खूप सुंदर आहेत त्या. आणि भूमी त्या जोडव्यांकडे बघतच राहते. तेव्हा आकाशही बघतो आणि मग भूमीला म्हणतो की भूमी काय झालंय. आणि आता भूमीला त्या जोडव्या आकाशने घालायला हव्या असतात, म्हणूनच भूमी त्याला स्वतः काहीही तोंडाने सांगत नसते. मग आकाशला ती म्हणते की बरं चल ठीक आहे, मी जाते आवरायला, खूप कामं आहेत, आणि ते जोडव्या तिथेच टाकते आणि म्हणते की प्रत्येक गोष्ट काही सांगायची असते का. तेव्हा आता आकाश म्हणतो की एक मिनिट थांब, जरा तिथेच थांब, म्हणजे या जोडव्या तुला मी घालायच्यात ना, हो ना, थांब जरा थांब. असं म्हणून आता तो तिला तिथेच बसायला सांगतो आणि तो जोडवीचा बॉक्स घेतो आणि म्हणतो की भूमी, तू तर ना स्वतः काही बोलणारच नाहीस. असं म्हणून आता भूमीला तो म्हणतो की ठीक आहे, आता मला सांग काय करू, या जोडव्या मी तुला घालायच्यात का. तेव्हा मग भूमी त्याच्याकडे बघतच बसते आणि ती त्याला नजरेनेच इशारा करते की हो, घालायच्या आहेत. मग आता आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, आणि ना खरं तर तुला माहिती आहे भूमी, माझ्या बायकोपेक्षा ना माझ्या बाळाची जी काही आई आहे ना, ती रुसल्यानंतर खूपच गोड दिसते, म्हणूनच तिचा हा रुसवा मला काढायचा आहे. असं म्हणून आता आकाश हा भूमीला म्हणतो की थांब, पाय इकडे दे, मी तुला जोडव्या घालून देतो. आणि असं म्हणून आकाश आता भूमीला पाय पुढे करायला सांगतो आणि जोडवी घालायला सांगत असतो. त्याच वेळेला इथे आकाश हा जोडवी घालतो आणि भूमी म्हणते की बापरे, कसं चाललंय ना माझ्या आकाशचं, नाही म्हणजे बायकोच्या भीतीखातपोटी, बायकोच्या धाकापोटी किती काय काय करणं चाललेलं आहे. खरंच बायकोची भीती आहे मनामध्ये बाबा, बायकोची दहशत आहे. असं म्हणून आता भूमी त्याला मुद्दामच चिडवत असते. त्याच वेळेला आता आकाश हा भूमीला काहीच बोलत नाही, तो गपचूप भूमीला ते जोडवी घालत असतो. आणि त्यानंतर मग आता भूमी त्याच्याकडे हसतच बघत असते आणि भूमी म्हणते की डर डर बेबी का डर. असं म्हणून आता ती त्याच्याकडे बघत हसते. तेव्हा आकाश हा हसतच असतो आणि मग आकाश तिच्याकडे अगदी असा तिरकस नजरेने बघतो आणि त्याला पाहून भूमीला देखील आता हसायला येत असतं. आणि भूमी म्हणते की बीबी का डर मुझे अच्छा लगा, बहुत प्यारा है ये डर. असं म्हणून तीही आता हसत असते. त्याच वेळेला आकाशला ती म्हणते की आकाश एक मिनिट थांब हां, जोडव्या खूप छान दिसत आहेत. असं म्हणून आता ती त्याला काही पेपर्स देते आणि म्हणते की आकाश, जरा या पेपर्सवर प्लीज साईन कर ना. तेव्हा आकाश तिला काहीच विचारत नाही आणि त्या पेपर्सवर पटापट साईन करू लागतो. तर हे सगळं लपून छपून समोरून पौर्णिमा बघत असते आणि तिचं लक्ष असतं. ती म्हणते की आकाश भाऊजी या कोणत्या पेपर्सवर सह्या करतायत आणि या भूमीने कोणते पेपर सही करायला दिले असतील, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येऊ लागतो आणि ती खूप घाबरत असते. आणि भूमी म्हणते की आकाश, होत आल्यात का सह्या. तेव्हा आकाश म्हणतो की हो हो, करतच आहे. आणि ते पौर्णिमा मात्र त्या दोघांकडे बघत असते आणि भूमीचं लक्ष पौर्णिमाकडे जातं. तिला माहीत असतं की या सगळ्या गोष्टींमध्ये पौर्णिमाचं लक्ष हे बरोबर भूमीकडे असणार, म्हणूनच आता ती तिला बघायला सांगत असते की ठीक आहे,
मग नंतर पौर्णिमा म्हणते की नाही, ही गोष्ट मला जाऊन आता सांगितली पाहिजे. काही झालं तरीही आईंपर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे. आकाश म्हणतो की बरं ठीक आहे भूमी, चल मी जातो, खाली कामं आहेत ना. आणि त्यानंतर मग आता भूमी ही खूप मजेत असते, कारण तिला कळतं पौर्णिमाने सगळं काही बघितलं आहे. तेव्हा आता आकाश आणि भूमी दोघंजणही खाली येतात. प्रशांतने प्रोजेक्टर वगैरे सगळं काही लावून ठेवलेलं असतं आणि तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की वा भूमी, इतकी सुंदर तयारी केली आहेस तू, खूप छान आहे. आणि हा प्रोजेक्टर वगैरे म्हणजे हे कशासाठी लावलं आहेस? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे प्रोजेक्टर याच्यासाठी की आजींचा जो काही म्हणजे थोडाफार प्रवास आहे, जीवन प्रवास, तो मला या एव्हीमधून सगळ्यांसमोर आणायचा आहे. त्यांचे काही जुने फोटोज आहेत, ते मला या एव्हीमधून सगळ्यांसमोर आणायच्यात, म्हणूनच मी हे सगळं केलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की वा भूमी, ही खरंच खूप सुपर आयडिया आहे, खरंच खूप सुंदर आहे. असं म्हणून आता तो लॅपटॉप आणि प्रोजेक्टर सगळं काही बघत असतो आणि भूमीला म्हणतो की नाही, ही जी काही आयडिया आहे ना, कमाल केलीस. आणि डेकोरेशन पण अगदी मस्त झालं आहे, खूप सुंदर. आजीला ना हे सगळं खूप आवडणार आहे आणि अगदी कमी वेळामध्ये तू अगदी सुंदर केलेस सगळं. असं म्हणून आता आकाश हा भूमीचं कौतुक करत असतो आणि भूमीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू असतात. आता इथे आकाश म्हणतो की भूमी, बरं ठीक आहे, मी जातो, मला ना जरा एक महत्त्वाचं काम आहे, आणि तो निघतो. भूमी विचार करत असते की आकाश, मला माहिती आहे की तुझं महत्त्वाचं काम काय आहे. ते व्यंकटचा शोध घेण्यासाठी तुला निघायचं आहे, बरोबर ना? परंतु तुला जर व्यंकट सापडो किंवा न सापडो हे मला माहीत नाही, परंतु उद्या तर तुझ्यासमोर आत्यांचं म्हणजेच तुझ्या खोट्या आईचं खरं रूप येणार आहे आणि ते रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी मी अगदी आतुर आहे, असा ती विचार करत असते. तर इथे रागिनी म्हणते की या मुलीचं ना काय चाललं ना, काहीच कळत नाही. अरे अभिजित, ही काय करते? ही भूमी ना अगदी मुळावर येऊन बसली आणि हल्ली हल्ली तर उघड उघड धमक्या द्यायला लागली. ही कार्टी, हिचं काय करायचं ना, काहीच कळत नाहीये. मला ना असं वाटतं की हिचा ना एकदा धोबी पछाड हा केलाच पाहिजे. त्याच वेळेला आता पौर्णिमा घाबरत घाबरत येते आणि म्हणते की आई आई, मला जरा तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा आता रागिनी वैतागतच म्हणते की अगं मुली, बोल, काय झालं, काय बोलायचं होतं तुला? त्याच वेळेला ती म्हणते की आई, मी ना आता आकाश भाऊजींना आणि भूमीला त्यांच्या खोलीमध्ये बोलताना ऐकलं. तेव्हा रागिनी म्हणते की मग काय बोलत होते ते? तेव्हा मग ती सांगते की काहीतरी प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल बोलत होती भूमिताई. म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर भूमिताईने सह्या घेतल्यात वगैरे असं काहीतरी बोलत होती. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की थांब थांब, नेमकं तुला काय बोलायचं ना, ते मला कळत नाही आहे. नेमकं कशाबद्दल तुझा विषय वळतो ते मला जरा तू सांग. त्याच वेळेला आता इथे पौर्णिमा म्हणते की आई, हो तुम्हाला कळत नाही आहे का, मी काय बोलण्याचा विचार करते ते. ती भूमी ना हे सगळं मुद्दाम करत आहे. त्यानंतर मग रागिनी म्हणते की नेमके कुठले पेपर्स असतील? या कार्टीच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे ना, काहीच कळायला मार्ग नाही. तेव्हा आता रागिनी मात्र खूप घाबरलेली असते आणि पौर्णिमा म्हणते की मला काहीतरी ना वेगळा संशय येतोय. आकाश भाऊजीने ते पेपर्स वगैरे तर बघितलेले नाहीत. मग आता रागिनी म्हणते की नाही, कुठले तरी चिरीमिरी पेपर्स असतील, ते ऑफिसचे वगैरे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की नाही नाही आई, मला तरी वाटत नाही आहे की या सगळ्या गोष्टींवरून तिने कुठल्या तरी साध्या पेपर्सवर सह्या घेतल्या असतील. त्या पेपर्सवर, कुठल्या तरी महत्त्वाच्या पेपर्सवर तिने सह्या घेतलेल्या आहेत. मला तरी वाटतंय की आपल्याला ते शोधलं पाहिजे की नेमके ते पेपर्स कसले आहेत ते. त्याच वेळेला आता इथे रागिनी म्हणायला लागते की अभिजित, आपल्याला नक्की बघूया ते पेपर्स कोणते आहेत. आणि आता इथे रागिनी पण या बाबतीत खूप घाबरलेली असते. रागिनी म्हणते की हिने ना मला सरळ सरळ आज धमकी दिली की आज पोलीस माझ्या दारात येऊन उभे राहतील उद्या. मग मला हेच कळत नाही आहे की नेमकं तिच्या मनामध्ये काय सुरू आहे, ती कोणता नेमका विचार करते ना, हेच काही सुचायला मार्ग नाही आहे. परंतु हिचं इतकं मत नक्की झालं आहे की उद्या दारावर पोलीस येणार आणि मला तरी वाटते की आपण उद्या असं काही करायला नको जेणेकरून ती आपल्यावर संशय घेईल. तर त्यांचं हे बोलणं ऐकून अभिजितलाही आता खूप मोठी भीती वाटत असते. तर इथे पौर्णिमा ही तिकडे आईकडे जाते. तेवढ्यातच भूमी येते आणि मानसी आणि प्रशांतला सांगते की हे बघा, आता आपलं काम अर्धवट झालेलं आहे आणि मी आकाशकडून पेपर्सवर सह्या घेतल्यात आणि ते खोटे प्रॉपर्टीचे पेपर्स मी बनवून घेतले आणि पौर्णिमासमोर असं चित्र उभं केलं आहे की ते प्रॉपर्टीच्या पेपर्सवर मी किंवा कोणत्या तरी महत्त्वाच्या पेपर्सवर सह्या करून घेते. आता त्या पेपर्सवर आकाशने सह्या केल्यात, याचा अर्थ की पौर्णिमा नक्कीच ही गोष्ट जाऊन सांगणार आईंना आणि ती जेव्हा तुझ्या सासूला सांगेल ना म्हणू, तेव्हा मात्र तिचं खरी रिएक्शन सगळ्यांसमोर येणार. आणि हे बघ प्रशांत, तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे जेव्हा प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल म्हणू तू आणि मी किचनमध्ये बोलत असू, त्याच वेळेला पौर्णिमा आय एम शुअर ते येऊन ऐकणार आणि जेव्हा ती ते सगळं ऐकेल ना, तेव्हा मग तीच गोष्ट जाऊन ती रागिनी आत्यांना सांगणार आणि ती गोष्ट जेव्हा त्या सांगतील त्याच वेळेला मी तुला प्रशांत कॉल करेन. तू केल्यावरती तिकडचा डायरेक्ट टेलिकास्ट आहे ते एव्हीवर दाखवशील, म्हणजेच प्रोजेक्टरवर.
आणि त्या दोघींच्याही रूममध्ये मी कॅमेराज बसवलेत, जेणेकरून त्याचं थेट प्रक्षेपण आपल्याला इथे करता येईल. त्याच वेळेला प्रशांत आणि मानसी म्हणतात की वाव ताई, ही तर तू एकदम मस्त आयडिया केली आहेस. तेव्हा भूमी म्हणते की हो, ही आयडिया मी केली आहे कारण मला रागिणीचं सर्वात खरं रूप लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणायचं आहे, म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे. आता हे सगळं केलंय हे आपल्याला त्यांना दाखवून देता कामा नये. आणि प्रशांत त्यांना फक्त हेच दाखवायचं आपल्याला की मी आकाशकडून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेतल्यात आणि याची मालकीन मी आहे. आणि मग जेव्हा त्या ऐकतील तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि या धक्क्यामध्येच त्या नको नको ते बोलून जाणार. आणि हेच तर आपल्याला हवंय. ह्याच तर गोष्टी असतील ज्या आपण केल्या म्हणजे ते पूर्णपणे त्यांना वाटणार की सगळं काही त्यांच्या ताब्यातून निघून गेलो. तेव्हा मात्र त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. परंतु ते होईपर्यंत प्रशांत, मी तुला कॉल करेन. जेव्हा जेव्हा मी कॉल करेन त्या दोघी बोलताना मला समजतील, त्याच वेळेला तू नेमका तिकडचा कॅमेराचा जो काही भाग आहे तो इथे सगळ्यांसमोर आणशील, कारण इथे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतील. ते दोघं जण काय बोलतात ना, हे सगळ्यांसमोर आपल्याला इथे अशाच प्रकारे आणायचं आहे, असं आता इथे भूमी म्हणत असते. आणि ते म्हणत असताना आता प्रशांत म्हणतो की ठीक आहे ताई, काही काळजी करू नको, आपण सगळं काही व्यवस्थित करू. त्याच वेळेला आता प्रशांतला आणि मानसीला भूमी ऑल द बेस्ट करते आणि तिघंजणही एकमेकांचे हात हातात घेतात आणि म्हणतात की काही करून आपण हा जो काही प्लॅन आहे तो सक्सेसफुल करूया म्हणजे करूया. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा, अभिजित आणि रागिनी ही हॉलमध्ये येतात आणि ती आसपासची तयारी केलेली पाहून म्हणतात की वा, तयारी तर एकदम जय्यत केलेली आहे या भूमीने. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो, तिला हे काही करायला काही सांगायला हवं का, असं काही असेल तर ती पुढे पुढे येऊन सगळं करेल. रागिनी म्हणते की बरी तयारी केलेली दिसते सेलिब्रेशनची. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की हो, नुसती सेलिब्रेशनची तयारी असेल म्हणजे मिळवली, नाहीतर हिचं दुसरंच काहीतरी असायचं. माहिती आहे ना आपल्याला काय धमकी देऊन ठेवली आहे, सेलिब्रेशनच्या दिवशी काहीतरी करणार आहे म्हणे. त्याच वेळेला आता रागिनी ही म्हणते की हिचं आपलं झालं. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अगं गप्प बस. तेव्हा पौर्णिमाला रागिनी म्हणते की नाही नाही, जे काही बोलते ते खरंच बोलते. तेवढ्यातच सगळ्यांचा आवाज येतो आणि ते बोलायचे बंद होतात. आता आजी आलेली असते. आजी आल्याबरोबर तिचं सगळेजण नातवंड मिळून अगदी ग्रँड वेलकम करतात आणि आजीला बसायला सांगतात. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की वाव आजी, खरंच खूप सुंदर. आणि मग सगळेजण बसलेले असतात. आता आजीसाठी सगळेजण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी शुभेच्छा देतात. मग आता रागिनी आणि पौर्णिमा सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहिलेले असतात. तर आता आजी म्हणते की वा, किती सुंदर केलं हे सगळं, खरंच खूप छान केलेलं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की मग आमच्या आजी आहेतच स्पेशल, मग स्पेशल आजींसाठी स्पेशल करायला नको का. त्याच वेळेला आता इथे मानसी आणि अथर्व म्हणतात की हो, खरंच खूप सुंदर सजावट झाली आहे ना आपल्या सगळ्यांची. त्याच वेळेला आता अथर्व म्हणतो की हो, आजी ना अगदी एखादी राजमाता असल्यासारखी दिसत आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, मग मुळात आहेतच आपल्या आजी राजमाता, असं म्हणून आता ती कौतुक करत असते. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणायला लागते की चला, आता या सगळ्याची आपल्याला सुरुवात करायला हवी. आणि सुरुवातीला तर मी आजींची एवी दाखवणार आहे, मग पुढचा प्लॅन पुढे, असं म्हटल्यावर आता पुढे काय करायचं ते मी नंतर सांगेन म्हटल्यावर रागिनीचे जराशे धाबे दणाणतात. भूमी म्हणते की त्याच्या अगोदर आजीचं आपण औक्षण केलं पाहिजे. चल म्हणू आपण आरतीचा तबक आणूया, असं म्हणून त्या दोघी रूममध्ये तिथे किचनमध्ये जातात आणि त्यांच्या मागोमाग पौर्णिमा येते काय बोलतात हे ऐकण्यासाठी. तेव्हा पौर्णिमा आता आली हे समजताच भूमी आणि मानसी नाटक करायला सुरुवात करतात. भूमी म्हणते की अगं तुला माहिती आहे का म्हणू, मी काय मोठी गोष्ट केली अगं, आकाशकडून चक्क मी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेतलेल्या आहेत. तेव्हा हे ऐकल्यावर मनू म्हणते की काय काय बोलतेस तू, हे सगळं खरंच बोलतेस का. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की अगं हो, खरं बोलतेच की काय, म्हणजे खोटं बोलते का. अगं खरंच आता या प्रॉपर्टीची एकमेव मालकीण मी असणार आहे आणि आजीच्या या सगळ्या सेलिब्रेशन नंतर सगळ्यांना ही आनंदाची बातमी मी देणार की आता ह्या सगळ्या महाजन साम्राज्याची गादी ही भूमी महाजनीच्या हाती असणार आहे. आणि मग काय, आकाशने सगळं काही माझ्या नावे करून टाकलं, कारण कसं आहे ना, तो आहे हळवा आणि त्यात मी आई होणार आहे म्हटल्यावर मी जे काही म्हणते ते तो करायला तयार झाला आणि सगळी प्रॉपर्टी आता त्याने माझ्या नावावर केली. आणि आमचे साहेब कसे जरासे अश्रू ढाळले की मग पाघळले, म्हणूनच मग मी त्याला हे सगळं माझ्या नावे बाबा करायला लावलं. आता मात्र हे सगळं माझं झालं असं म्हणून भूमी मुद्दामच ॲक्टिंग करू लागते आणि पौर्णिमाचं हे बघतच आता खूप जीव जळत असतो आणि कधी एकदा जाऊन मी बातमी आईपर्यंत पोचवते असं तिला झालेलं असतं. तेव्हा आता रागिनी ही तिथे नाही, पण बातमी पोचावी म्हणून मुद्दामच भूमी आणि मानसी या दोघी आवाज वाढवूनच त्या गोष्टीबद्दल बोलत असतात. आणि हे सगळं होत असताना आता इथे भूमी म्हणते की बरं ऐकलंस का मनू, आता ना तू इतक्यात कोणाला सांगू नको बरं का.
त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर मी आकाशच्या सह्या तर घेतलेल्या आहेत, पण मला सगळ्यांसमोर इतक्यात हे रिव्हील करायचे नाही, नाहीतर कुठेतरी समजायचं आणि दूर निघायचा. आणि मग पौर्णिमाने ताट तयार केलेलं असतं. बोलता बोलता दोघीजणीही बाहेर बघायला जातात आणि भूमी हळूच बघते तर पौर्णिमा तिकडून गायब झालेली असते. आता पौर्णिमा गेल्यावर तो दोघी एकमेकींना टाळ्या वाजवतात आणि म्हणतात की झालं, आता एकदाची ती बाजूला झाली. आणि मग पौर्णिमा जे हवं तेच करायला जाते. पौर्णिमा बरोबर रागिनीला बाहेर या असं खुणवते आणि दोघीजणही रूमच्या दिशेने जात असतात. तर इथे आता मानसी आणि पौर्णिमाचा प्लॅन हा सक्सेसफुल झालेला असतो. म्हणूनच दोघी खूप खुश असतात आणि एकमेकींना अगदी टाळ्या देऊन त्या हसत असतात. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता भूमी ही प्रशांतला हळूच कॉल करते आणि म्हणते की पौर्णिमा ही रूममध्ये आली आहे, तिकडचं CCTV फुटेज तू चालू कर. त्याच वेळेला आता फुटेज चालू करायला प्रशांतला जेव्हा सांगितलं जातं, त्याच वेळेला आता प्रशांत तिकडच्या त्यांच्याच रूमचं डायरेक्ट टेलिकास्ट हा त्या प्रोजेक्टरवर करत असतो. आणि ते सगळं करत असताना पौर्णिमा म्हणत असते की आई, बघितलंत का काय आहे? अहो, आकाशच्या सही ही भूमीने घेतलेली आहे आणि प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स आहेत या भूमीने स्वतःच्या नावावर करून घेतलेले आहेत. बघितलं का, आकाश भाऊजींची सही पण याने ह्याच्यावर मिळवली. याचा अर्थ मग काय झालं? तुम्ही जे काही करत होतात त्याचा काहीच किंमत राहिली नाही आहे. सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावे झाली आहे भूमीच्या. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की नाही, हे सगळं शक्य नाही. काहीही झालं तरीही ही प्रॉपर्टी मी भूमीच्या नावे होऊ देणार नाही. ज्या गोष्टीसाठी मी इतकी आयुष्यभर मरत राहिले, स्वतःच्या सख्ख्या भावाचा मी खून केला आणि त्याच्या मुलाची मानसिक अवस्था 6 वर्षापर्यंत बिघडवत ठेवली आणि इतकी मेहनत घेतली, त्या गोष्टी आता मी दुसऱ्याच्या हाती लागू देणार नाही. या गोष्टीपर्यंत मी कोणालाही पोचू देणार नाही म्हणजे नाही. आता हे सगळं कन्व्हर्सेशन हे बाहेर हॉलमध्ये टेलिकास्ट होतं आणि सगळ्यांसमोर रागिनी आणि पौर्णिमाच्या बोलण्याचं लाईव्ह टेलिकास्ट होतं. आता हे आकाश, आजी सगळेजण बघतात आणि त्यांना हे ऐकल्यानंतर आता जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो. आता पौर्णिमाने आणि रागिनीचं हे सगळं बोलणं जेव्हा सगळ्यांसमोर येणार, तेव्हा मात्र काय हालत होणार आणि रागिनीला किंवा कशाप्रकारे आकाश जाब विचारणार आणि आजी देखील जाब विचारणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.